मी बायकोला एक दिवशी सांगितलं की हत्ती माझ्याशी बोलतो. तिची पहिली रिॲक्शन होती की बाबा आनंद तू एकटा आहेस तिकडे केरळला, मला समजू शकतं, पण म्हणून एवढं डोक्यावर पडल्यावर का वागू नको. 2 पिल्लांमधलं अंतर 7 वर्षाचं असतं. म्हणजे जसे आपण धपाधप वाघ वाढवले तसा हत्ती वाढवताच येऊ शकत नाही. वाघ जंगलात आहे, सगळे प्राणी सुदृढ आहेत, पण हत्ती जंगलात आहे तिथे सगळा निसर्ग तो सुदृढ करण्यासाठी जीवाचं रान करतो. दे आर ट्रेन टू कंट्रोल द एलिफंट, दे आर नॉट ट्रेन टू अंडरस्टँड द एलिफंट. त्यातले काही अतिशय हुशार माहूत आहेत. जो साक्षात्कार तुम्हाला झाला की हे वेगळं जग आहे आणि हे एक्सप्लोर करायला हवं. हे वेगळं जग नाही, हे जग आहे आणि आपण वेगळे आहोत, आपण यांच्यात जायला हवं. माझे शब्द मी मागे घेतो. खरे मी तिला सांगितलं की हे काम करताना मी इतका बाहेर राहील की जर अपत्य झालं तर त्याला मी वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे आपण मग मूल नाही जन्माला घातलं तर तुला चालेल का. नमस्कार, मी आशिष पात्रे. संहिता क्रिएशनच्या मजा आली पाहिजे या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत. मी आज आलो आहे आपले मार्गदर्शक, ज्यांनी त्यांचे व्हिडिओ पाहून किंवा ज्यांच्यासोबत फोनवर बोलून कितीतरी वेळा असं झालेलं आहे की हे आपण का करत नाही आहोत. हे आनंद शिंदेच फक्त एकटे का करतात, कारण की त्यांना त्यातली अर्थातच गती आहे आणि आवड आहे, पण प्रत्येकाला असं वाटावं असं त्यांचं काम आहे. ते आनंद शिंदे, त्यांना एलिफंट विस्परर म्हटलं जातं, पण आपण त्यांना ॲनिमल विस्परर म्हणूया, कारण प्रत्येक प्राण्याशी ते संवाद साधू शकतात आणि नुसता संवाद नाही, त्याच्या मनाची उकल ते करू शकतात. प्राण्यांनाही मन असतं बरं का, आपण फक्त माणसापुरता विचार करतो. सर आपल्या प्रचंड पुढे गेलेले आहेत. सर, सुरुवात करूया आपण संहिता क्रिएशनच्या मजा आली पाहिजे या पॉडकास्टमध्ये. तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे. थँक्यू. सुरुवातीलाच तुम्हाला विचारतो की जनरली ना आजच्या काळात कुणासाठी काहीतरी करावं वाटणं हे अप्रूप आहे. त्यानंतर ते वन्य प्राण्यांसाठी करावं असं वाटणं हे त्याच्या पलीकडचं अप्रूप आहे. आम्हाला कुतूहल असतं की तुम्ही हत्तींशी बोलता, हत्तींचे प्रॉब्लेम सोडवता, या सगळ्या गोष्टी घरदार सोडून तुम्ही करता. हा तिसरा अप्रूप असण्याचा मुद्दा की स्वतःच्या घरी राहून हे काम नाही, ऑनलाईन काय हत्तीनं तुम्ही सांगणार आहात की तिकडे जा गुगल मॅप पाठवून. पण तसं एकदा काम केलेलं आहे, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. आता ही तर फार पुढची स्टेप आहे. पण मला सांगा, हे मूळ काम तुमचं आहे, ज्याचं स्वरूप थोडक्यात सांगाल का सर? मी फोटो जर्नलिस्ट होतो. मी केरळला गेल्यावरती हत्तीवरती फोटो प्रोजेक्ट करत होतो. तो करत असताना मला हत्तीची सगळ्यात आधी देहबोली समजली, मग वागण्याच्या पद्धती समजल्या आणि एका टप्प्यावर संवाद समजले. या तिन्ही गोष्टीचा वापर करून मी त्याची सायकोलॉजी त्यावेळची काय आहे किंवा त्याचं काय म्हणणं आहे आणि सायकोलॉजिकली आपण त्याला कसं शांत करू किंवा त्याला कसं बरं वाटेल असं करू, अशी या कामाची खरी सुरुवात झाली. आणि ही सुरुवात माझ्यासमोर एकदम मोठा हत्ती पहिल्यांदा आला वगैरे असं काही झालं नाही. जी सुरुवात झाली ती अगदी लहान बाळांपासून झाली. आईपासून वेगळी झालेली जी पिल्लं असतात त्यांच्या जगण्याच्या शक्यता 50% येतात. ती बाळं जगलीच पाहिजेत हे मला फोटो प्रोजेक्ट चालू असताना जो अभ्यास करावा लागतो त्यातनं समजलं. कारण 2 पिल्लांमधलं अंतर 7 वर्षाचं असतं. म्हणजे जसे आपण धपाधप वाघ वाढवले तसा हत्ती वाढवताच येऊ शकत नाही. 2 पिल्लांमधलं अंतर 7 वर्ष. 7 वर्ष कसं, 22 महिने ती गाभण असते, म्हणजे गर्भावस्था 22 महिने. त्याच्यानंतर पुढची 2 वर्ष ती बाळाची काळजी घेत असते, ती मेटिंग करत नाही. त्याच्यानंतर ती माझावर येते जेव्हा बाळ 2 ते 2.5 वर्षाचं होतं. त्याच्यानंतर परत पुढची 2 वर्ष ही गर्भावस्थेची असतात. म्हणजे 2 पिल्लामध्ये ऑटोमॅटिक 6 ते 7 वर्षाचं अंतर आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही निसर्गानेच घेतलेली काळजी आहे. त्यामुळे ते नंबर आपल्याला पटापट वाचवता येणार नाहीत. त्यामुळे आहे हत्ती तो मेला, मरायला 1 सेकंद लागतो, असं आपण नाही करून चालणार. हे मला तो फोटो प्रोजेक्ट चालू असताना कळायला लागलं. आणि मग लूपहोल्स काय आहेत त्यातले, का मरतायत, त्याची कारणं काय आहेत, त्याच्यात आपण काही बदल करू शकतो का, ह्या दृष्टीने आपसुकच. कारण मला जो ॲक्सेस केरळ फॉरेस्ट डिपार्टमेंटने दिलेला तो 24/7 होता. तो फोटोग्राफीसाठी दिला होता. आणि कसं व्हायचं ना, मी फोटो शूट करायचो,
मग घरी जाऊन ते बघायचो परत परत. ते बघत असताना लक्षात यायचं की अरे इथे देहबोली अशी आहे, इथे देहबोली अशी आहे, मग ह्याच्यामध्ये काय फरक आहे. मग पुढल्या वेळी परत जाऊन ते बघायचं. मग ह्याच्यात गरज आहे का, ह्याच्यात म्हणजे गरज म्हणजे त्या पिल्लाची काही गरज आहे का, जी पूर्ण केल्यावर देहबोली बदलते का, ह्या दृष्टीने अभ्यास करायचा. आता मला हत्तीचा ॲक्सेस नव्हता पहिल्यांदा. बरोबर. मग त्या गोष्टी मी प्रेझेंट करायचो चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन तेव्हाचे वल्लीूर गोपीनाथन सरांना, की सर हा माझा हा फोटो आहे, दुसरा हा फोटो आहे, ह्या दोन्हीमध्ये असा फरक आहे आणि माहुतानी वागणं असं बदलल्यावर ह्याच्यात असा बदल झालेला आहे. मग मी बायकोला एक दिवशी सांगितलं की हत्ती माझ्याशी बोलतो. तर तिची पहिली रिॲक्शन होती की बाबा आनंद तू एकटा आहेस तिकडे केरळला, मला समजू शकतं, पण म्हणून एवढं डोक्यावर पडल्यासारखं वागू नको. म्हटलं मी तुला व्हिडिओ दाखवला तर, आणि मग ती म्हणाले की आपण दोघेही फोटो जर्नलिस्ट आहोत, तर तू मला पुरावा दाखवल्यावर विश्वास ठेवायला लागतो, तर तू शूट करून दाखव. मग मी ते व्हिडिओ काढले आणि तेच व्हिडिओ नंतर मला वन खात्याला दाखवता आले. आणि मग मला म्हणजे 2012ला मी ती फोटो स्टोरी कंप्लीट केली. म्हणजे जी काही करत होतो ती त्याचा एक भाग पूर्ण झाला. आणि 2013ला मला त्यांनी सांगितलं की आम्ही जर तुला लिमिटेड ॲक्सेस दिला तर त्याच्यात काय फरक होऊ शकतो. ओके, बरं, ह्याचं अधिकृत लेखी माझ्याकडे काही नाही आहे, कारण त्यावेळी संस्था नव्हती. ट्रंकॉल द वाईल्ड लाईफ फाउंडेशन नव्हतं त्यावेळी, ते 2014ला आलं. बरोबर. आणि इंडिव्हिज्युअल माणसाला त्यात मी अभ्यासकही नव्हतो. म्हणजे मी 2012ला अभ्यासक झालो, पहिल्या 6 महिन्यानंतर मला कळायला लागलं. मग त्याच्यात त्यांना लक्षात आलं की अरे नाही, हा माणूस करतोय ते काहीतरी उपयोगाचं आहे, त्याचा उपयोग करून घेऊया. मग मला जो लिमिटेड ॲक्सेस मिळाला त्याच्यात 2013ला 26 हत्ती वाचवले. बेबी एलिफंट्स आणि मोठे हत्ती, त्यांना ट्रॉमामधनं बाहेर काढणं. आपल्या वागण्यामध्ये आपण जो फरक करू शकतो तो फरक करून त्यांचं आयुष्य आपण कसं सुधारू शकतो याचं आम्ही त्यांना विथ व्हिडिओ सगळं प्रेझेंटेशन केलं, की आधी हे असं वागणं होतं, मग मी असा बदल केला, मग त्याचा परिणाम असा झाला. पण ते ट्रॉमामध्ये आहेत हे कसं काय आपण ओळखू शकतो? म्हणजे तुम्ही ओळखलत आणि त्याच्यावर काय ट्रीटमेंट केलीत? म्हणजे देहबोली, सगळ्यात बेसिक देहबोली. आता तुम्हाला साधं उदाहरण देतो. तुम्हाला हत्ती असा हलतो, आपण त्याला म्हणतो हत्ती माझ्या दारात झुलतोय. तो कधी पुढे मागे हलतो, कधी लेफ्ट राईट हलतो. आपण त्याला अभिमानाने सांगतो हत्ती माझ्यात झुलतोय दारामध्ये. पण ती गोष्ट म्हणजे एक पद्धतीचा डिसीज आहे. इट्स कॉल्ड स्टिरियोटाईप बिहेवियर. मानसिक त्रासात न जाताना तो हत्ती तो मानसिक तणाव कमी करण्यासाठी, स्वतःला डायव्हर्ट करण्यासाठी तो सतत हलत राहतो. आणि आपण त्याला त्याची एक वेगळा अंदाज आपण म्हणतो हत्ती माझ्या दारात झुलतोय. तो झुलत नसतो, तो सतत बांधून ठेवल्यामुळे तो ट्रॉमामध्ये असतो. एक हत्ती दिवसाला 20 किलोमीटर चालतो, त्याला चालायलाच देत नाहीये तुम्ही, मग त्याला मानसिक ताण येतो. बरं, नर हत्ती असेल तर गोष्ट वेगळी आहे, मादी हत्ती असेल तर ती कळपात राहते आणि तुम्ही तिला एकटं ठेवलंय, मग तिला त्याचा ताण येतो. कळपापासून वेगळं झालेलं पिल्लू, उन्नीकृष्णन नावाचं पिल्लू होतं, ते सतत हलत राहायचं. नंतर मला म्हणजे तो डान्सिंग एलिफंट म्हणून फेमस होता आणि त्याला बघायला नॉर्थ केरळवरनं साऊथ केरळला लोक यायचे. आणि मलाही सुरुवातीला मजा वाटायची, कारण मला ज्ञान नव्हतं त्यातलं. पण तो दिवसा तसा हलतोय, तो रात्री पण तसाच हलतोय हे लक्षात आल्यावर मला काहीतरी वेगळं वाटलं, विचित्र वाटलं. मग माझे जे गुरु आहेत डॉक्टर जेकब अलेक्झांडर, त्यांना मी हे नेऊन दाखवलं. म्हटलं सर हा कंटिन्युअस हलतोय, त्याला त्रास होत असेल ना, म्हणजे आपण असा हात हलवत राहिलो दिवसभर रात्रभर, त्रास तर होणार ना जॉईंट्सना, तर मग त्याला त्रास होत असणार, तर मग काय आहे? तर मग त्याच्यात त्यांनी सांगितलं स्टिरियोटाईप बिहेवियर आहे. मग मी म्हटलं ह्याला शांत करता येऊ शकतं का? त्यांनी सांगितलं तू तुझे टेक्निक वापरून बघ काही फरक पडतो का. मजा सांगतो, मी पहिल्या दिवशी सलग 6 तास त्याच्याशी बोललो. म्हणजे मी माझं ठाण्यातलं घर कसं आहे, माझी बायको कुठे नोकरी करते, माझ्याकडे गाडी कुठली आहे, माझ्या ऑफिसमधले कलिग्स कोण आहेत, असं सगळं त्याला सांगत राहिलो. त्या पिल्लाला त्याला काही कळलं नसेल पहिल्या टप्प्यामध्ये, पण एक माणूस सतत आपल्याशी बोलतोय ह्याच्यातनं तो त्या स्टिरियोटाईप बिहेवियर मधनं डायव्हर्ट झाला आणि 25 मिनिटं शांत उभा राहिला न हलता. बरं, जो गेले 6 महिने सतत हलत होता तो 25 मिनिटं शांत झाला आणि त्याच्यातनं कळलं की काहीतरी परिणाम होतोय. मग मी दुसऱ्या दिवशी माहुतांना सांगितलं की तुम्ही 1-1 तास बोला आणि मी 4 तास बोलतो, मला 6 तास बोलून दमायला होत आहे.
तर मग त्यांचा पहिला प्रश्न की काय बोलू. आता माहूत जो हत्तीचा सर्व ज्याला आपण जनरली बोलतो की माहूत सगळं कंट्रोल करतो आणि त्यांनाच काय बोलावं, मुळात हत्तीशी बोललं जातं हेच माहित नाही. कसं होतं ना, दे आर ट्रेन टू कंट्रोल द एलिफंट, दे आर नॉट ट्रेन टू अंडरस्टँड द एलिफंट. त्यातले काही अतिशय हुशार माहूत आहेत की ज्यांना अंडरस्टँड होतं आणि मग ते काठी वापरत नाहीत हत्तीसाठी, नुसतं बोलून हत्ती त्यांचं ऐकू शकतो, पण ते लिमिटेड आहे. बरं, मग मी त्यांना म्हणलं की बाबा तुमच्या बायकोच्या ज्या काही कंप्लेंट्स असतील ना त्या हत्तीकडे करा, तुमची बायको काय हत्तीकडे येणार नाही, हत्ती बायकोकडे जाणार नाही. पहिल्या दिवशी जिथे 2 माहूत तयार झाले, दुसऱ्या दिवशी तिथे 10 माहूत तयार झाले हत्तीशी बोलायला. माझा 10 तासाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तिकडे त्यांच्यात माहूत पब्लिसिटी झाली आपण बोलूया. आणि मग त्याच्यातनं आणखीन म्हणजे 10 तास ते बोलत होते आणि मग माझा जो 6 तासावरनं 4 तासावरती आणलेला वेळ होता तो एकदम अगदी मी 1 तास 2 तास बोललो तरी चालणार होतं. पण त्याच्यातनं पुढच्या 15 दिवसात ते पिल्लू पूर्ण शांत झालं. ते ट्रॉमामधनं ते बाहेर आलं. हो, म्हणजे विनोदाने ते माहूत मला सांगायला लागले की त्याला कळलं की आपले प्रॉब्लेम खूपच छोटे आहेत. दुनिया में इतना गम है, मेरा गम कितना कम है. राजेश खन्नाचंच गाणं आहे ज्याने हाती मेरे साथी नावाचा सिनेमा केला होता. ते झालं विनोदाने, पण ते डायव्हर्ट करण्यात आम्ही यशस्वी झालो. तो व्हिडिओ तुम्ही नंतर शासनाकडे पाठवून त्यांना सांगितलं की हे परिणाम होत आहेत जर आपण पॉझिटिव्ह गोष्टी त्यांच्यासमोर आपण पॉझिटिव्ह पद्धतीने वागलो आपण त्यांच्याशी. तर 2012ला तुम्ही जॉब करत होतात, त्याच्या आधी तुम्ही कॉलेज आणि यामध्ये काही कुठेतरी ही बीज होती का काय? तुम्ही कुठे होतात कॉलेजला, काय करत होतात? गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला मी लॉच्या फायनल इयरचा पेपर दिला नाही आणि मग म्हणजे मला ते कळलं एका पॉईंटला की मी नाही वकील म्हणून तेवढा सक्षमपणे उभा राहू शकत. मग मी ते सोडलं. पण गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये असताना मी थिएटर खूप केलं. अरे वा. हां, म्हणजे थिएटरला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये काही कॉम्पिटिशनच नव्हती ना. प्रोफेशनल कॉलेज वकील बनण्यासाठी जे येतात ते वकील बनायला येतात. पण त्याच्यामुळे आम्हाला INT ओपन झालं, INTचा ॲक्सेस मिळाला आम्हाला. अजून ज्या एकांकिका स्पर्धा होत्या अद्वैत वगैरे, अद्वैतचा पहिला विनर मी आहे. पण ह्या कम्प्लिटली वेगळ्या एंटरटेनिंग इंडस्ट्री म्हणूया आपण की त्या परफॉर्मिंग आर्टमध्ये तुम्ही इंटरेस्टेड होतात पहिल्यापासून की मला? हो, म्हणजे मी अंधायुगमध्ये म्युझिक केलेलं आहे. अंधायुग निर्मल पांडेंचं ते केलेलं आहे. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, जे मी थिएटर्समध्ये शिकत गेलो ना त्याचा उपयोग मला ह्या सगळ्या हत्तीच्या कामामध्ये झाला. आता साधं एक्झाम्पल, मी म्युझिक करत होतो, माझं लक्ष मी ते किती छान परफॉर्म करतात ह्याच्यापेक्षा जास्त माझा क्यू काय आहे, ओके, ह्याच्याकडे माझं लक्ष असणार ना. कारण लाईव्ह म्युझिक होतं, मग त्या लाईव्ह म्युझिकमध्ये तो क्यू बघणं, म्हणजे तसं माझं ते कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं. मग हत्तीचा अभ्यास करताना तासन तास बसल्यावरती हे वेगळं आहे की तो मला क्यू सारखा मला त्याचा उपयोग झाला. म्हणजे तुमच्याबरोबर आधी जे काही घडतं ना तर त्या प्रत्येक घटनाचा पुढे काहीतरी संबंध हा लागतच जातो. म्हणूनच मी ते उत्खनन केलं की तुम्ही आधी काय करत होतात, कारण फोटोग्राफीचा कोर्स केलात की थिएटर मधनं तिकडं कसं गेलात? मग आता वकील टू थिएटर टू याच्यामध्ये कुठून शिरकाव झाला? नाही, मी फोटोग्राफी हे मी 10वी पास झालो तेव्हापासून मी फोटोग्राफी प्रोफेशनलीच करतोय. ओके. म्हणजे आमच्या घरी कॅमेरा होता आणि त्याचा मी व्यावसायिक उपयोग म्हणजे 10वीची परीक्षा संपल्यापासून मी ते करतोय. आणि मग कधी कोणाच्या बारशाचे, बर्थडेचे, लग्नाचे असं करत करत मला मग ते एक सततचं रिपिटेशन आलं, त्याचा कंटाळा आला की अरे हेच आयुष्यभर करणार आहे का मी, पुढे त्याच्यात मला ग्रोथ काय आहे. मग मी आमच्या म्हणजे अशोक पानवलकर सर त्यावेळी प्रमोद भागवत म्हणून होते. मग पहिल्यांदा मी प्रमोद भागवतांना भेटलो, त्यांनी मला इंट्रोडक्शन करून दिलं अशोक पानवलकर सरांना. आणि मग तिकडनं मठामध्ये मी फ्रीलान्स करायला लागलो. अच्छा. आणि मग मठामधनं सकाळमधनं मग सकाळमध्ये हार्डली 1-2 महिने काम केलं. मग चित्रलेखामध्ये ज्ञानेश महारावांनी मला संधी दिली. ते करत असताना दैनिक भास्करमध्ये, म्हणजे आमच्याच बिल्डिंगमध्ये दैनिक भास्करचे एडिटर राहायचे, तर त्यांना दाखवलं माझं हे काम आहे, दैनिक भास्करमध्ये काम मला द्याल का.
तर मग त्यांनी मला दैनिक भास्करमध्ये संधी दिली आणि दैनिक भास्करनी ज्यावेळी DNA लॉन्च केला त्यावेळी DNA मध्ये गेलो 2005ला. नंतर हिंदुस्तान टाइम्स, मग डेक्कन क्रॉनिकल, आणि डेक्कन क्रॉनिकलनी माझी ट्रान्सफर ही केरळला केली. केरळला गेल्यानंतर हा सगळा प्रकार जो आता कंटिन्यू झालाय, जो साक्षात्कार तुम्हाला झाला की हे वेगळं जग आहे आणि हे एक्सप्लोअर करायला हवं. हे वेगळं जग नाही, हे जग आहे आणि आपण वेगळे आहोत, आपण यांच्यात जायला हवं. माझे शब्द मी मागे घेतो. खरे बघितलं का मी किती काठावरच्या पलीकडे, कारण ते वेगळं जग असं म्हणतो, त्याचं वेगळं नाही आहे. तेच खरं तर निसर्ग आणि त्या सगळ्या गोष्टी सांभाळून आहेत. आपण तो शिरकाव केलेला आहे, त्याविषयी आपल्याला बोलायचंच आहे. तर ही वयाच्या तिशीत चांगली चाललेली नोकरी जी समाजाच्या दृष्टीने सेफ आहे, घरच्या दृष्टीने सेफ आहे, मुलीला विचारलं जावई काय, जावई मस्त, असं ते सगळं असतं. तर ते सगळं सोडून आता जेव्हा सांगितलं तुम्ही तुमच्या घरी तुमच्या लाईफ पार्टनरला की असं असं माझ्या डोक्यात आहे, मला ह्या गोष्टी करायच्या आहेत किंवा ह्या होतील, तर हे त्यांनाही वेगळं वाटलं का? त्यांनी समजून घेतलं? त्यांनी काय त्यांची रिॲक्शन होती तेव्हा? मी नोकरी सोडायला तयार नव्हतो. बरं. कारण होम लोन चालू होतं. अच्छा. जवळजवळ 2 वर्ष, 2.5 वर्षापेक्षाही जास्त, मला वाटतं 2 वर्ष 8 का 9 महिने मी सलग ज्यावेळी त्या प्रोसेसमध्ये काम करत होतो त्यावेळी बायकोला हे जाणवायला लागलं की माझ्याशिवाय नवरा केरळमध्ये राहू शकतोय, पण सुट्टीवर इथे आल्यावरती हत्तींशिवाय इथे राहताना कुरबुर करतोय. तेव्हा एका पॉइंटला तिने मला सांगितलं की सी, आय अंडरस्टँड की यू कॅन स्टे विदाउट मी बट नॉट विदाउट एलिफंट्स. सो तुला आयुष्यात ना एक असतं ना की सकाळी 9:05ची लोकल पकडली, 10:05ला ऑफिसला गेलो, 5:55 पकडली, 6:55ला ठाण्याला पोचून घरी आलो. तू त्या कॅटेगरीत आता राहिलेली नाही आहेस. बरोबर. आणि मेल्यावर ज्यावेळी तुला चित्रगुप्त विचारेल काय केलं आयुष्यात, तर सांगण्यासारखी गोष्ट आहे तुझ्याकडे. तू चित्रगुप्ताला हे नाही सांगू शकत 10:05 पकडली, 9:05 पकडली. तर तू ते कर कंटिन्यू, मी घर बघते. आणि मी त्याला नकार दिला होता. अच्छा. आमची विनय सहस्त्रबुद्धेंना भेटून आम्ही आलो की मी त्यावेळी मला जो 1 वर्षाचा प्रोजेक्ट द्यायला वन खातं तयार होतं त्याच्याकरता वेगवेगळ्या संस्थांकडे ॲफिलिएशन मागत फिरत होतो. आणि मी त्यांना हेही सांगितलं की मला नोकरी सोडायची नाही आहे, ह्या प्रोजेक्ट झाल्यावर मी थांबणार आहे, पुन्हा माझी नोकरी कंटिन्यू करणार आहे. तुम्ही फक्त त्या प्रोजेक्ट पुरतं ॲफिलिएशन द्या आणि फाइंडिंग्स मी तुम्हाला देणार. कारण तेव्हाही बरोबर हे सगळं करायला मी मानसिकरित्या तयार नव्हतो. मग त्यांनी सांगितलं तुम्ही तुमची संस्था काढा. विनयजी म्हणाले की तुमची संस्था काढा, कारण तुम्ही काय करता हे आत्ता तुमच्या लक्षात येत नाही, ही खूप मोठी गोष्ट भविष्यात होणार आहे आणि कित्येक हत्तींना तुम्ही त्याचा फायदा देऊ शकता. आणि मी आणि माझी बायको NGO ह्या विषयाला सकारात्मक पद्धतीने बघत नव्हतो, त्यामुळे NGO करायची असं कुठेही मनात येत नव्हतं. पण ते त्यांनी समजावल्यावर बायकोनी ताबडतोब घरी आली, माझा लॅपटॉप उघडला, मला न सांगता माझं रेझिग्नेशन पाठवून दिलं. आणि मला बॉसचा फोन आला की व्हाय यू हॅव रिझाईन. आणि मी बॉसला विचारतोय की तुम्ही वेडे झालात का, मी का देऊ रिझिग्नेशन, एवढा पगार मला मिळणार आहे ह्याची खात्री असताना मी का ते करू. ते म्हणे तुझा ईमेल बघ, नंतर मला वेडं का शाणं ते सांग. आणि मग तिने मला सांगितलं की मीच पाठवला आहे ईमेल, तुझी नोकरी गेली, आता तू हत्तींकरता आयुष्य दे सगळं. म्हणजे मी तिला सांगितलं की हे काम करताना मी इतका बाहेर राहीन की जर अपत्य झालं तर त्याला मी वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे आपण मग मूल नाही जन्माला घातलं तर तुला चालेल का. म्हणजे आता सांगताना पण मला हे होतं, पण ते सगळं तिने सहन केलं. आणि ज्यावेळी ज्या लोकांकडनं अपेक्षित नसताना हा कमवत नाही म्हणून मला ज्यावेळी टोमणे मारले त्यावेळी माझा राग तिच्यावरच निघाला. तू राजीनामा दिला म्हणून आज मला लोक म्हणतात की हा कमवत नाही. आणि तेही तिने तितक्या शांतपणे सहन केलं. आणि म्हणून आज जर संस्था उभी आहे तर त्याचं 1% क्रेडिट मला नको आहे, ते सगळं क्रेडिट श्रियाचं आहे. माझं, कारण तिने घरात राहून, म्हणजे मला माहिती आहे की तिला रस्त्यावरच्या लोकांचा काय प्रॉब्लेम झाला असेल, बाई एकटी राहते म्हटल्यावर. बरोबर. याचा अंदाज करणं सहज सोपं आहे. आणि ते राहून त्या कणखरपणे प्रत्येक गोष्टीला तोंड देत, हॅट्स ऑफ. म्हणजे त्यांच्यासाठी खरंच हॅट्स ऑफ. मॅडम मी तुम्हाला विचारतो की सर आता जे म्हटलं की या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही त्यांच्या सोबत आहात आणि एक जोडीदार म्हणा, मित्र म्हणून सोबत आहात, तर ओव्हरऑल
अशा पद्धतीचं काम करणारा पार्टनर मिळाल्यानंतर हे आयुष्य किंवा हा प्रवास हा तुम्ही कसा एन्जॉय करताय आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद सरांना हेल्प लागते तुमची ती तुम्ही कशी करता? मी त्याला लहानपणापासून घडवते. केव्हाचा मस्तीखोर आनंद आणि आत्ताचा सिरियस आनंद लोकांसमोर दिसतो. एक रिसर्चर आणि करत म्हणून हा खूप मोठा बदल आहे. खूप शिकलाय तो हत्तीबद्दलच नाही तर प्रत्येक वाईल्ड लाईफ मध्ये जे असलेल्या प्राण्यांबद्दल. एका जंगलात शिरलात की जंगल एक तुमच्या समोर एक पुस्तकच उघडते आणि प्रत्येक प्राण्याबद्दल एक वेगळंच काहीतरी बघायला आणि शिकायला मिळतं. आनंद मी जेव्हा चालू केलं तेव्हा तुमच्या माझ्या नक्कीच आनंदच्या डोक्यावरती भरलं होतं आणि तेव्हा आम्ही डिसिजन घेतला की आनंदने नोकरी सोडावी आणि हे काम करावं. आनंद खूप फोकस्ड होता, डिसिप्लिन होता, त्याला माहिती होतं तो काय करतोय. बिलीव्ह दिस गो. त्यांनी आणि हत्तीने जो मला मार्ग दाखवलेला होता त्याच्यावरती सोल्युशन्स दिसत होते आम्हाला जे जगापर्यंत आम्ही पोहोचवू शकतो. यंदाच्या वर्षी त्याचा जो सेकंड रिसर्च पेपर त्यांनी मांडला आहे त्याच्यात त्यांनी हेच दाखवलेलं आहे आपल्याकडे सोल्युशन आहे. जर कॉरिडॉर रिस्टोर केला आणि हॅबिटॅट बनवलं हत्तीसाठी तर हत्ती निश्चित त्या जंगलातनं बाहेर शेतकऱ्यांचं खाणं खायला येणार. हे त्यांनी मला दाखवलं आणि हे सिद्ध केलं. ते लोकांना जे दिसतंय की एखादा सिटीचा माणूस कसा हे सगळं करू शकतो. ऑफकोर्स त्यांनी बऱ्याच गोष्टी गिव्हअप केल्या त्याच्या लाईफमध्ये. हे सगळं करत असताना खूप ऍडजस्टमेंट पण होत्या आमच्या दोघांमध्ये. पण ते ध्येय आम्ही सोडलं नाही. जर त्या प्राण्याने आपल्याला काहीतरी शिकवलंय तर ते आपल्याला मरायच्या आधी त्यांना गिव्ह करायचंय, गिव्ह बॅक करायचंय. आणि त्याच ध्येयाने ट्रंकॉल, आनंद शिंदे आणि मी आणि आमची टीम त्याच उद्देशाने आम्ही पुढे चाललो. तर आता श्रिया मॅडमचं आपण सगळं म्हणणं ऐकून घेतलंय. मला तुमच्या ट्रंकॉल या संस्थेविषयी विचारायचे. त्याची तुम्ही म्हणालात NGO म्हणून तुम्ही सुरुवात केली आणि आता त्याची व्याप्ती खूप वाढलेली आहे. आता नेमकं कोणत्या स्वरूपाचं काम या संस्थेतर्फे केलं जातं आणि किती लोक जोडले गेलेत? एकदम सुरुवातीच्या टप्प्यात केरळ गव्हर्नमेंटनी पहिला आम्हाला कामासाठी संधी दिली. तो तिथे 1 वर्षाचा प्रोजेक्ट झाला. त्याच्यामध्ये माहुतांना स्टिकलेस ट्रेनिंग दिलं गेलं. जे हत्ती कॅप्टिव्ह आहेत त्यांच्याशी कसं वागलं तर जास्त फायदा होऊ शकतो हे प्रॅक्टिकली त्यांना समजावून म्हणजे प्रॅक्टिकल करून हत्तीला समोर ठेवून त्यांना. कारण ते मंदबुद्धी नव्हते, ते कित्येक पिढ्या त्या हत्तीबरोबर काम करणारे होते. पहिल्यांदा आला आणि हत्तीला हँडल करतात असं नव्हतं. त्यांनी त्यांच्या लहानपणापासून तो बघितला आहे. मग त्यांना सांगताना मला जास्त समजतं हा ॲरोगन्स तुम्हाला ठेवायचा नाही. तुम्हाला त्यांना हे समजावून द्यायचं तुम्ही हे वागताय त्याच्यात हा बदल केल्यावर आपला ॲक्सिडेंट होणार नाही, तो हत्ती तुमच्यावर जास्त प्रेम करेल, एवढंच समजावून द्यायचं. आणि ते समजावून देण्यात आम्हाला यश मिळालं. तसा पहिला प्रोजेक्ट झाला जो केरळमध्ये सुरू झाला. केरळमध्ये काम चालू असताना आमचं मुत्तंगाच्या जंगलात काम चालू होतं. म्हणजे जे स्पेशली ह्याचं जंगल म्हणून ओळखलं जातं वीरप्पनवाला. कारण 3 राज्य त्याच्यामध्ये येतात, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ. तर मुत्तंगाच्या जंगलामध्ये असं थोडं 10 पावलं इकडे गेलं की वेलकम टू कर्नाटक, 10 पावलं इकडे गेलं की वेलकम टू तमिळनाडू. मग ते ऑफिसर्स पण यायचे. तर त्यांना लक्षात यायला लागलं की इथे असं काहीतरी काम चालू आहे. मग त्यांनी आम्हाला कर्नाटकमध्ये इन्व्हाइट केलं. मग कर्नाटकमध्ये काम केलं गेलं. नाही, आधी तमिळनाडूत बोलवलं. तमिळनाडूमध्ये मग काम केलं गेलं. मग त्याच्यामध्ये अरेंगर अण्णा झुऑलॉजिकल गार्डनमध्ये आम्हाला हत्तीसाठी बोलवलं गेलं. आणि तिथे तर आमचे जे सिनियर होते त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही खरंच बोलू शकता हत्तीशी तर मी तुम्हाला पिंजऱ्यात सोडतो, हत्तीने तुम्हाला मारलं नाही पाहिजे. आणि एकही हत्ती माझ्या अंगावर धावून आला नाही. आणि त्यांना तिथे म्हणजे तो माणूस असे नंतर डोळे फाडून त्यांनी सॉरी पण म्हटलं. डोळे फाडून बघत होता की अरे हे चिडखोर हत्ती म्हणून आम्ही बघत होतो आणि ते शांत उभे त्याच्यासमोर. तो हत्ती मला शेक हँड मागितल्यावर सोंड हातात देतोय. तर ते मग तिकडनं तो विश्वास वाढला. मग कर्नाटकमध्ये बोलवलं, मग महाराष्ट्रात बोलवलं. आपल्या कोकण परिसरामध्ये आम्ही पहिल्या टप्प्यात काम केलं होतं. मग लागून गोवा होतं तर गोव्यामध्ये आम्हाला पाचारण केलं. मग ते आणखीन जिथे हत्तींचा हे होता म्हणजे लोकांना उपद्व्याप वाटतो तो, पण हत्ती जिथे होते. मग राजस्थान होतं म्हणजे लोकांना माहीत नाही एकट्या जयपूरमध्ये 150 हत्ती आहेत.
जयपूरमध्ये? अच्छा, पिंक सिटीमध्ये. पिंक सिटीमध्ये. म्हणजे तिकडे आमेर फोर्ट आहे, त्या आमेर फोर्टमध्ये तुम्ही गेलात तर हाथीगाव आहे, त्या हाथीगावमध्ये 150 हत्ती आहेत, जास्तच असतील आता. मग राजस्थान झालं, मग त्याच्याबरोबर आसाम, मग ओरिसा, मग मध्य प्रदेश, मग छत्तीसगडमध्ये काही भागात त्यांना माहिती हवी होती, ती माहिती देण्याकरता छत्तीसगड. असं एक 10 राज्यांमध्ये, आसाम ते कर्नाटक 10 राज्यांमध्ये काम चालू झालं. आणि मग काही चिडलेले हत्ती शांत करणं, सेपरेटेड बेबींना वाचवण्यासाठी मदत करणं, 3 गोष्टी अशा आहेत ज्या मी करणारा पहिलाच माणूस आहे. त्यातलं एक म्हणजे ग्रेड 4 ॲग्रेशनचा हत्ती शांत होत नाही, असं तोपर्यंत मी काम करेपर्यंतचं मत होतं. आणि मी अर्ध्या तासामध्ये ग्रेड 4 ॲग्रेशनचा हत्ती शांतही केला आणि त्या हत्तीला पुढे 2 दिवसात नॉर्मलही केलं. ओके. त्याच्या पुढे रात्रीच्या वेळी जंगलात जाऊन हत्ती शोधून आणणं, ताडोबासारख्या जंगलात, ते पण काम केलं. चांदण्यांचा उजेड काहीच म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्यात बोटं घातली तरी आपलीच बोटं आपल्या डोळ्यात गेली ते कळणार नाही, इतका अंधार तिकडे. त्याच्यात तो हत्ती शोधून काढला आणि तो आम्ही स्थानबद्ध केला आणि सकाळी मग त्याला पुन्हा जंगलात आम्ही रिलीज केलं, कारण लोक घाबरली होती. त्याच्यानंतर माझावर असलेला हत्तीचा अख्खा कळप 18 किलोमीटर आतमध्ये जंगलात रिलोकेट करणारा मी पहिला माणूस आहे. ओके. माझावर असलेल्या हत्तीच्या जवळ कोणीही जात नाही. बरोबर. अशा परिस्थितीत त्या हत्तीला पूर्ण शांत ठेवून त्याला समजून घेऊन आम्ही त्याला रिलोकेट केलं होतं. सो ह्या 3 गोष्टी करणारा मी पहिला माणूस. आणि मग त्याच्याबरोबर 2018ला जो महापूर केरळला आला होता, म्हणजे पूर्ण जंगलच्या जंगल वाहून गेलं होतं, त्यावेळी पहिल्यांदा आम्ही कॅटल फीड डोनेट केलं. मग ते केरळला केलं, आसामला केलं, आपल्या कोल्हापूरच्या पुरात कोल्हापूरमध्ये म्हणजे सांगलीमध्ये हेरवाड गाव आणि कोल्हापुरात वाकरे गाव, तिथे केलं. मग आपल्या खेड आणि चिपळूणला पूर होता तिथे केलं. आपला आहेर नवरगाव जे ह्याच्यात आहे गडचिरोलीच्या म्हणजे चंद्रपूरच्या शेवटच्या टप्प्यात, आणि ह्याचं मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र बॉर्डर, तर तिथे मदत केली. आणि त्याच्याबरोबर लॉकडाऊनमध्ये 100 हत्ती थायलंडमधले आम्ही दत्तक घेऊन त्यांना खाणं पुरवलं इकडनं. त्याच्याबरोबर इथे 80 कुत्रे आम्ही खाऊ घालत होतो. सो लॉकडाऊनच्या काळामध्ये. एका टप्प्यावर माझ्या गुरूंनी मला सांगितलं की तुम्ही वाघांकरता पण काम करा. मग त्यांनीच संधी दिली. एका चिडलेल्या वाघाला शांत केल्यानंतर त्याला पूर्ण समतोल अवस्थेत जास्तीत जास्त काळ ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न झाले आणि ते यशस्वी झाले. मग एक लेपर्ड होता जो जंगलातनं. पण तो वाघ चिडणं म्हणजे तो काही कुठल्याही पद्धतीचा अटॅक करू शकतो? नाही, चिडलेला फक्त माणूस काही करतो. अच्छा. एटिकेट्स असणारे प्राणी हे माणसाव्यतिरिक्तचे बरेच आहेत. ओके. जसा मी हत्तीच्या संवादाचा अभ्यास केला तसं वाघाच्या संवादाचा पण अभ्यास आपोआप होत गेला. तुम्हाला एक्सेप्ट केल्याचं ग्राउलिंग वाघाचं वेगळं असतं, तुम्हाला रिजेक्ट केल्याचं ग्राउलिंग वेगळं असतं. त्यांच्या कानाची ठेवण बघून तुम्ही 2 पावलं पुढे जायचं का 50 पावलं मागे यायचं हे तुम्हाला ठरवायला लागतं. त्याची शेपटी कशी आहे हे बघून मागचं पाऊल कसं आहे, पुढचा पाय कसा आहे, पायानी नख बाहेर आले आहेत का, नखानी जमीन काही करतोय का, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय तुम्ही वाघाकडे जायचंच नसतं. तसा सगळा अभ्यास माझा त्या संपूर्ण प्रोसेसमध्ये झाला. आणि मग तो वाघ, तो लेपर्ड जो होता तो तर खात नव्हता. माझ्याकडे व्हिडिओ आहे की मध्ये आम्ही रॉड्स ठेवले, पण त्या लेपर्डला मला एक मांसाचा तुकडा भरवायला लागला. मी शाकाहारी आहे, पण त्याला मांसाचा तुकडा, मी त्याचं अन्न आहे ना ते, तर ते मी त्याला भरवलं. ओके. आणि त्याच्यानंतर तो नॉर्मल, तो जंगली लेपर्ड होता, त्याला फाडून खायचं माहिती आहे, त्याला रक्ताचा स्वाद, म्हणजे स्वाद नाही म्हणता येणार, चव माहिती आहे. तर त्याला कापून, आम्हाला ज्यावेळी हॉस्पिटलाइज होतो त्यावेळी आम्हाला त्याला रक्ताळलेला प्राणी देता येत नाही ना, त्याला मांसाचे तुकडे देता येतात, ते त्याला खायचे कसे माहीत नाही. 3 दिवस नाही खाल्ल्यानंतर 4थ्या दिवशी मला भरवायला लागले, ते भरवले, खाल्ले त्याने. अच्छा. एक सिंहीण होती, तिला बेबी झालं, ते बेबी ती दाखवत नव्हती सगळ्यांना. मला झू डायरेक्टरनी बोलावून घेतलं, कारण डॉक्टर जेकब गेले होते ॲनाकोंडा आणायला श्रीलंकेमध्ये. तर मग काय तुम्ही जे बोलताय ना ते खरंच नॉर्मल माणसाला, श्रीलंकेला गेलो आणि फेणी घेऊन आलो किंवा थायलंडला गेलो आणि शॉपिंग केली, तर तुमचं म्हणजे हे खरंच
हे इतकं कॅज्युअली तुमच्या फील्डमध्ये तुम्ही बोलता की ते गेले होते ॲनाकोंडा आम्ही पिक्चर बघायला तिकीट काढून जायला, हे काय, हे खरंच मी म्हणतो ना, हे लोकविलक्षण प्रकार आहे हा. का तुमच्या सरांबद्दल आपण बोलणारच आहोत, तर ते ॲनाकोंडा आणायला श्रीलंकेला गेले होते म्हणून तुम्ही. त्यामुळे तिने बेबी जन्माला घातलं, पण ते पिल्लू तिने दाखवलं नव्हतं आणि इन्स्पेक्शन होणं गरजेचं होतं. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तिला फक्त तुमचं कम्युनिकेशन आहे एवढं आम्हाला माहिती आहे, तर तुम्ही बेबी दाखवायला सांगा. मी 2दा मराठीत तिला सांगितलं की तुझं बाळ आणून दाखव. मराठीत सांगितलं? हां, मी सगळ्या प्राण्यांशी मराठीत बोलतो. आणि मग तिने ते पिल्लू आणून आम्हाला दाखवलं. मग त्याचं इन्स्पेक्शन त्या ठिकाणी झालं. सो असं आता ते सगळं काम जे फक्त हत्तीपुरतं मर्यादित होतं ते इतर प्राण्यांच्यासाठी आम्हाला वापरतं. म्हणजे मध्यंतरी ज्यावेळी ताडोबात आम्ही काम करत होतो बोटेझरी कॅम्पमध्ये, तिथे एक वाघाचं त्याचं टेरिटरी ती होती. तर तो तिथे फिरायचा. त्यांनी एकदाही आमच्यावर हल्ला केला नाही. आम्ही आणि हत्ती चालत असताना 50 फुटावरनं तो चालायचा. त्याला आमची सवय झाली आणि आम्ही घातक नाही आहोत, आम्ही त्याला त्रास द्यायला काम करत नाही आहोत हे त्याला लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी, आणि मी एकटाच नव्हतो, वन खात्याचे लोक होते तिथे, कारण आमची मोठी टीम घेऊन आम्ही काम करत नाही. आम्ही छोट्यात छोटी टीम घेऊनच चिडलेल्या हत्तीला शांत करण्यासाठी काम करत असतो. त्यामुळे वन खात्याची लोक बरोबर होती आणि त्यांनी पण त्याला बघितलंय, अधिकाऱ्यांनी बघितलंय, त्यांनी कधीच हल्ला केला नाही. स्वतःहून तो भूक लागली तर त्याचं कुठेतरी शिकार किंवा ते ठरलेलं आहे ते त्या. आता ह्याच्यात म्हणजे मला जो अनुभव आला, सिंह शिकार स्वतः करत नाही, सिंहिणीने केलेली शिकार सिंह खातो. बरं. वाघाला भूक लागली की तो वाघ शिकार करतो. लेपर्ड शिकार दिसली तर करून ती साठवून ठेवतो. असे 3 कॅट फॅमिलीचे प्रकार आहेत. मग म्हणून लेपर्डची शिकार झाडावर ठेवलेली आपल्याला आढळून येते. सिंह फक्त माद्यांबरोबर कळपात राहतो. वाघ सॉलिटरी एकटा राहणार आणि लेपर्ड पण एकटा राहणार. ते त्यांच्या एरिया असतो, टेरिटरी त्यांची असते, त्या टेरिटरीमध्ये तिथेच ते राहतात. एक दुसऱ्याच्या टेरिटरीमध्ये ट्रेसपास करायला बघत नाही. ज्यावेळी नवीन पिल्लं जन्माला येतात, ती मोठी होतात, त्यावेळी त्यांच्याशी फाईट करतात किंवा म्हातारा वाघ जो झालेला असतो त्यांच्याशी मग त्यांची फाईट होते. आणि मग जर तो म्हातारा जखमी झाला तर म्हातारा तो टेरिटरी सोडून निघून जातो आणि मग तो म्हणजे तो त्याचा शेवटचाच अंताचाच काळ असतो. तो हे इंटरेस्टिंग आहे, हे माहीत नसतं जनरली. म्हणजे आपल्याकडे कुटुंब व्यवस्था आहे त्यामुळे सिस्टीम वेगळी आहे. हत्ती कुटुंब व्यवस्थेत वयाने सगळ्यात मोठी हत्तीन ती मॅट्रियार्क, कुटुंब प्रमुख. आणि ती सांगते आज कुठल्या दिशेने जायचं, आज किती अंतर चालायचं, पिल्लं जास्त असतील तर अंतर कमी चालायचं, कुठल्या भागात अन्न जास्त मिळणार हे आधीच्या मॅट्रियार्कने अनुभवातनं तिला सांगितलेलं असतं. ते अनुभव ती पुढच्या मॅट्रियार्कला देत असते. कळपाची संख्या 20च्या वर गेल्यावर 2 कळप होतात. मग जी सेकंड मॅट्रियार्क असते ती दुसऱ्या कळपाची मॅट्रियार्क होते. नर असतो तो कळपात 12 वर्षापर्यंत राहू शकतो. 12 वर्षानंतर तो कळप सोडून जातो. त्याला आपली सहचरणी दुसऱ्या कळपातच शोधायला लागते. जर त्याच कळपात संघ झाला तर जन्माला येणारं पिल्लू कमजोर असतं. जसं आपण आपल्या नात्यात लग्न करत नाही तशातलंच. करेक्ट आहे. जंगलामध्ये हे सगळ्यांचा अधिवास असतो, सगळे वन्य प्राणी राहतात. तुम्ही हे सांगताय ते जंगलचे कायदे आहेत किंवा जंगल का कानून ज्याला आपण म्हणतो, तो एक निसर्गाचा प्रोटोकॉल आहे. तो काय काय इंटरेस्टिंग गोष्टी असतात अजून त्यात, याने इथे जायचं नाही किंवा काय. सगळ्यात $1 मिलियन फोटो विकास खोत या फोटोग्राफरनी काढलाय. माझे बॉस होते HD मध्ये. उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिन्याचा मिड मे होता आणि ते ताडोबामध्ये गेले होते. वाघ पाण्यात बसलाय आणि हरणांचा कळप पाणी प्यायला त्या ठिकाणी आला. वाघाने त्यांना पाणी पिऊ दिलं आणि त्यांनी शिकार केली नाही. फोटो आहे तो प्रॉपर. जंगलाचा नियम आहे की उन्हाळ्यामध्ये सगळ्यांचा पाण्यावर अधिकार आहे, अलिखित नियम आहे. अरे बापरे, हे माहीतच नव्हतं. आणि हे किती नैसर्गिक आहे, किती समानतावादी आणि काय, म्हणजे जितकं निसर्गात जावं तितकं सगळे मूल्य कळत जातात. ते हे त्याची गरज हा माझा चान्स नाही आहे, त्याची गरज ती पूर्ण झाली पाहिजे. मला ज्यावेळी भूक लागेल त्यावेळी मी बघेन काय करायचं. तो आलाय म्हणजे मी चान्स मारून माझी भूक अजून भागवून घेणार. ही वृत्तीच नाही जंगलाकडे. माणूस प्राण्यासारखा वागू शकत नाही. आपण सगळेजण लहानपणापासून हे म्हणतो की वाघ जंगलात आहे म्हणजे जंगलातले सगळे प्राणी सुदृढ आहेत आणि नंतर तोच वाघाची शिकार झालेले आहेत पण आपल्याला.
ऐकायला. म्हणजे आपण सुदृढता संपवतोय. दुसरा, वाघ जंगलात आहे, सगळे प्राणी सुदृढ आहेत, पण हत्ती जंगलात आहे, तिथे सगळा निसर्ग तो सुदृढ करण्यासाठी जीवाचं रान करतो. हत्ती जे काय खातो ते त्याच्या शेणातनं बाहेर पडतं. आजूबाजूला पाणी नसलं तरी उत्तम दर्जाचं शेण हे खत म्हणून वापरून ती झाडं त्या ओलाव्यालाच 3 फुटापर्यंत वाढू शकतात, हे आम्ही बघितलंय. ह्याच्यामध्ये जंगल जेवढं तुम्ही जवळून पाहिलं, तर चित्तमपल्लींच्या कथा काही वाचल्यात, त्यामुळे त्याचे वेगवेगळे आवाज असतात. प्रत्येक सळसळीचे, प्रत्येक वाहणाऱ्या हवेच्या नुसार जी पाती डोलतात, त्या झाडाचाही पण एक आवाज असतो. त्या हवेचाच मुळात एक वेगळा साऊंड असतो की काहीतरी होणार आहे याची कल्पना तुम्हाला तिथल्या हवेतनं येते. तर हा अनुभव कधी आलाय का तुम्हाला? मी आणि श्रिया आम्ही कोकणामधला एक हत्तीच्या पायाला जखम झाली होती आणि वन खात्याने मला सांगितलं की तुम्ही बघून या ती जखम. जर वेटरनरी डॉक्टर बोलवायची गरज असेल तर आम्ही ताबडतोब ते बोलवून त्याला औषध उपचार करतो. आम्ही त्याच्या अधिवासात गेलो. आम्ही हत्ती शोधत होतो. आम्हाला वन खात्याने सांगितलं की तो रात्रीशिवाय बाहेर येत नाही. म्हटलं पुन्हा बॅटरीच्या प्रकाशात मी बघणार, मला नाही नीट दिसलं तर पुन्हा अडचणी निर्माण होणार. मग मी परत तुमच्याकडे वेळ मागणार. मग जर तुम्हाला असं वाटलं की हा सारखं वेळ मागतोय, तुमच्या मनात कटुता निर्माण होणार. म्हटलं जे आज दिसेल बरोबर ते. तर आम्ही तो हत्ती शोधत त्याच्या अधिवासात गेलो. मला जो आवाज जमतो तो मी काढला आणि हत्ती रिॲक्टच नाही झाला. आणि एक माझं मी कॅल्क्युलेशन केलं. त्यांना म्हटलं 4 वाजता हत्ती आपल्याला भेटेल. सगळे हसले, मनमुराद हसले. बायको चिडली की सगळ्यांसमोर बोलायची गरज नव्हती तुला. आणि आम्ही सगळं फिरून 4 वाजता आम्ही रस्त्यावर आलो. म्हणजे 3:55ला आम्ही रस्त्यावर आलो. रस्त्यावर बसलो आणि तेवढ्याच जंगलातनं हत्ती धावत बाहेर आला. त्याने आवाज काढला आणि तो पुन्हा जंगलात गेला. आमच्याबरोबर एक तरुण मुलगा होता, तो माझ्या आधी पुढे पळत गेला तो हत्तीचा माग ठेवण्याकरता. आणि त्याच्यानंतर त्याच्या मागे मी गेलो. मग त्याला म्हटलं की आता आपल्याला हत्तीचा माग लागला आहे, तू मागे जा, कारण तुला माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, पण माहिती नसेल तर अपघात झाल्यावर ब्लेम हत्तीवर येईल. म्हटलं माझं काही झालं तर मी लिहून दिलंय की मी ह्याच्याकरताच आयुष्य दिलेलं आहे. हे डेडिकेशन मधनच येतं हे की मला करायचंय. डेडिकेशन म्हणण्यापेक्षा हत्तीने दिलेला मला जो अनुभव आहे ना, त्याच्यात मला कळतं की तो मला संपवायला समोर उभा आहे की तो माझ्या मित्र म्हणून समोर उभा आहे. 13 वर्षात एकही अपघात न होणं, ह्याच्यात माझा अभ्यास त्या हत्तीबद्दलचा जितका चांगला आहे तितकाच त्या हत्तीचा माझ्यावरचा विश्वासही मोठा आहे. आणि मी असे साधे हत्ती हाताळलेच नाही आहेत ना. जे हत्ती चिडलेत तेव्हाच मला बोलवलं गेलंय ना. हो. आणि ते दुसऱ्यामुळे चिडलेत, माझ्यामुळे नाही चिडलेत, पण माझं ऐकून ते शांत होत आहेत. मग 4 वाजता तो हत्ती आल्यानंतर आम्ही तो पुन्हा जंगलात आतल्या बाजूला गेला. मग आम्ही दुसऱ्या बाजूनी तो जिथे गेलाय तिथे जाऊन आम्ही बसलो. मी सगळ्यांना, गावकरी बरोबर होते 3 जण, वन खात्याचे 2 जण आणि संस्थेचे 2 जण, त्या सगळ्यांना मी वरती बसवलं. मी खालती गेलो. मी त्यांना सांगितलं की कोणी येऊ नका पुढे. सुरुवातीला 2 जण होते, ते असणं गरजेचं होतं कारण वन खात्याचा विषय होता. नंतर म्हटलं कोणी येऊ नका. आमच्या संभाषणातनं त्यांनी पायाची जखमही दाखवली. म्हणजे ही अतिशयोक्ती बिलकुल नाही आहे. आणि तो कशा पद्धतीने चिखलाचा लेप देतो हेही दाखवलं. ती जखम बरी होणार आहे हे मी वन खात्याला कळवलं. आणि माझ्याकडे लेटर आहे त्या संदर्भातले की वन खात्याने तुम्ही जे केलं त्याच्याबद्दल आम्हाला बरं वाटलं की अशा पद्धतीचं लेटर त्यांनी दिलं वन खात्याने. आणि नंतर तो हत्ती त्याचा निघून गेला जंगलामध्ये. निघून जायच्या आधी मी तिकडनं हलत नसताना तो हत्ती मला सोंडेने असं सांगत होता, जा तू जा तू जा तू. मला ज्यावेळी कळलं की कळत नव्हतं की तो जायला का सांगतो, मी म्हणतो अरे मला ते पाय नीट बघू दे. तर त्याने ते दाखवलं वगैरे आणि नंतर तोच निघून गेला. ज्या क्षणी मी येऊन गाडीत बसलो त्यावेळी अक्षरशः वादळ आला. आम्हाला जंगलात त्याचा पत्ताही लागला नव्हता. म्हणजे त्याला ते सांगायचं होतं की तू जा, आता वादळ येणार आहे, तू अडकलास तर. आणि ह्याचा अनुभव माझ्या बायकोनी पण घेतला. पण हे तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करतात, ते तुमच्याशी कम्युनिकेट करतात, हत्ती याबद्दल तुम्ही बोलताय. पण असं सातत्याने तुम्ही त्यांच्या सोबत राहिल्यामुळे सगळ्यांचा परिचय तर तुमच्याशी झालेला असणार आहे. मग ते हत्ती सुद्धा आपापसात तुमच्याबद्दल बोलत असणार. हो नक्की. कारण की जर ते कम्युनिकेट करतात एकमेकांशी तर ते काहीतरी सांगत असणार की हा माणूस आपला आहे किंवा हा
हा काम करतोय आपल्यासाठी, किंवा असं काही त्यातनं कोणीतरी जुनी ओळख दाखवली आहे तुम्हाला, असं काही अनुभव आलाय का? तुम्ही ज्या हत्तीबरोबर काम करता त्याला नंतर कितीही वर्षानंतर तुम्ही भेटा, ते तुम्हाला ओळखतातच ओळखतात आणि गोड हसतात. हां. माझ्याकडे फोटो आहे. अहो ते कशाला, एक म्हणजे आमचं पावसाळ्यात आम्ही जंगलात फार जायला बघत नाही, कारण वाटा निसरड्या होतात, अडचणी निर्माण होतात, पाणी कुठे भरेल, जाताना पाणी नसेल, येताना पाऊस आला, पाणी भरलं, गाडी अडकली तर अडचणी होतात. तर आम्ही टाळतो की डीप फॉरेस्टमध्ये जायचं नाही, जेवढं काम आहे तेवढं करायचं, परत यायचं. एक तर जायचंच नाही, जर जावं लागलं काम करायचं, लगेच परत यायचं. एका वाटेवर नाला भरला होता, म्हणजे आपण नदी नाले म्हणतो ना, नाला म्हणजे जंगलातला नाला ही स्वच्छ गोष्ट असते, त्यातलं पाणी तुम्ही पिऊ शकता. तर तो नाला, शहरातली नदी ही सुद्धा दूषित असते, तर तिकडचा जंगलातला स्वच्छ नाला तो भरला होता आणि ओव्हरफ्लो झाला होता. आणि तिथे येता जाताना एक बायसन होता, त्याला मी बंड्या म्हणायचो. बंड्या, काय रे बंड्या, जेवलास का? बंड्या तू इथे कशाला उभा आहेस? बंड्या झोपला नाहीस का? आराम नाही का करायचा? असं आमचं येता जाता ते त्याला नाव दिलं होतं बंड्या. तर तो बंड्या मध्ये येऊन उभा राहिला आणि तो हलेच ना तिकडनं. मी हॉर्न वाजवलं, हे केलं, अरे घाई आहे, पाऊस पडला तर अडकेन वगैरे सगळं झालं. तो काही हल्ला नाही. मी फिरून दुसऱ्या बाजूने गेलो. बरं. येताना मी विचार केला की आता बंड्या नसेल, शॉर्टकट आहे, इकडनंच गेलेलं बरं, म्हणून मी त्याच रस्त्याने यायला लागलो. त्यावेळी मी परत तिथे आल्यावर बघितलं, बंड्या पाण्यात उभा होता आणि पाणी त्याच्या छातीला लागलं होतं. जर मी गाडी घातली असती तर गाडी अडकली असती. त्याला कळलं की हा मूर्ख आहे. मी त्याला सूचना देऊन सुद्धा त्याला कळलेलं नाही. तो परत येणार तर आपण त्याला दाखवूया खोली किती आहे. तो उभा राहिला तिथं, तो हत्ती किंवा बंड्या तो तुमच्यासाठी तिथं उभा राहिला, म्हणजे हे त्याला करावंसं वाटलं, ही असोशी तुम्ही निर्माण केली त्याच्या. कसं आहे ना, त्यांना पैसे नाही कमवायचे, त्यामुळे तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून तुमच्याकडे पाठ फिरवणारे माणसं तुम्हाला भेटतील, प्राणी नाही भेटणार. प्राण्यांकडे तर आपण पाठ फिरवू, श्रीमंती त्यांच्याकडे असते. क्या बात आहे, वा. आपल्याकडे फक्त आर्थिक गोष्टी असतात ज्याला लोक श्रीमंती म्हणतात. बरोबर. तुम्ही हत्तींची ओळख दाखवण्याबद्दल म्हणाला, तर इंग्रजीत असं म्हणतात की एलिफंट मेमरी. तर म्हणजेच ते अर्थात हत्तीची स्मरणशक्ती खूप दांडगी असते याच्यावरनं आलेले. तर तो काय असतं स्मरणशक्तीचा आवाका? मेंदू मोठा असतो का त्यांचा, काय असतं? जगातला सगळ्यात मोठा मेंदू आणि जास्त वापरला जाणारा मेंदू हत्तीचा आहे. जास्त वापरला जाणार? हा, कारण जंगलातनं कुठून कुठे कसं जायचं ह्याच्याकरता तो मेंदूचाच वापर करतो. एखादी अडचण आली तर ती कशी सोडवायची ह्याच्याकरता तो मेंदूचाच वापर करतो. मग एखाद्याला चुकवायचं तर ते कसं चुकवायचं, तुमच्या बाजूने झुडपातनं हत्ती गेला तरी तुम्हाला कळणार नाही, असे बेमालूम जातात ते. अरे, 5 फुटावरनं गेला तरी कळणार नाही झुडपातला हत्ती तुम्हाला. आणि ती मेमरी कॅरी फॉरवर्ड होते. जेनेटिक मेमरी हा त्याच्या पुढचा मोठा भाग झाला. डॉक्टर डेफ्नी शेल्ड्रिक यांनी, म्हणजे बऱ्याच अभ्यासकांनी ते सांगितले. डेफ्नी शेल्ड्रिक यांच्या बाबतीत मी त्यांचं प्रत्यक्ष ऐकलं की, आणि तुम्हाला त्याचं उदाहरण आपल्या महाराष्ट्रातलं देतो. गडचिरोली या भागामध्ये आता मला वाटतं 18 का 19ला हत्ती आले. तर तिथे पूर्वी 350 वर्षापूर्वी हत्ती आले होते. नंतर ते तिकडनं निघून गेले आणि मग नंतर आत्ता जे परत आले 18-19ला, ते 350 वर्षानंतर आलेले हत्ती होते. त्यांना आता ह्याच्यात त्यांच्या 70 वर्ष ॲव्हरेज वय आहे. बरोबर. 5 जनरेशन होऊन गेल्या. म्हणजे तो रस्ता माहीत असलेले हत्ती तेव्हा जिवंत नव्हते. त्या हत्तींना जी माहिती, म्हणजे आज तुम्ही जे इकडे आलात ठाण्यात, गोरेगाववरनं ठाण्यात आलात, इकडे येण्याचा मार्ग तुमच्या ब्रेनमध्ये आहे. तुमच्या नंतर तो पुढच्या जनरेशनला मिळत जातो आणि म्हणून त्याच मार्गावरनं हत्ती येतात. मग 350 वर्षामध्ये माणसाला जी गोष्ट आपण केलेली प्रगती वाटते, त्या प्रगतीचा अनुभव घेत ते येत असतात. हो, म्हणजे मग ती रेल्वे लाईन असेल, ते रस्ते असतील, त्या बिल्डिंग्स असतील, ती गावं वसलेली असतील. 350 वर्षापूर्वी ते 100% तिथे गाव नव्हतं. ते सगळं मोकळा परिसर होता, त्यांचा वावरण्याचा परिसर होता. तर तेच कुतूहलाने बघत येत असतील ना. मग ते कसं तुमचा मोबाईल जसा अपग्रेड होतो, म्हणजे काय म्हणतात त्याला, अपग्रेड होतो, तसं त्यांची मेमरी अपग्रेड होत जाते की अच्छा, ते आपल्या मेमरीमध्ये जे हे होतं त्या ठिकाणी आता हे आलंय. जे आपलं तळं म्हणत होतं, जिथे दाट जंगल होतं, तिथे आता दाट वस्ती आली, लोकवस्ती. ओके. म्हणजे आपल्याला रोज सकाळी इथे येता येणार नाही, दुपारी येता येणार नाही, रात्री लोक झोपली की येता येईल. आणि ही मेमरी आपोआप जाते,
पुढच्या जनरेशनला ती मेंदूमधनं आपोआप जाते, मिळत जाते ती त्यांना. मग आम्हाला अभ्यास काय करावा लागतो की इथे पूर्वी हत्ती होते का, इथे येण्याचं कारण काय आहे, इथे हत्तींचं अस्तित्व असेल तरच हत्ती येतील. बेस्ट एक्झाम्पल, राजापूरला हत्तीचं सगळ्यात मोठं एलिफंट साईज कातळ शिल्प आहे, जे पाषाण युगामध्ये त्यांनी कोरून ठेवले, कारण त्यांनी तो प्राणी तिथे बघितला. दुसरा, महाभारतामध्ये एक अपरांत नावाचा भाग आहे, जिकडचे हत्ती लाल आहेत असं त्यावेळी लिहून ठेवलं होतं. तिकडची माती लाल आहे, हत्ती आपल्या अंगावर सतत माती उडवून घेतो, म्हणून त्या प्रवाशाला ते लाल रंगाचे हत्ती दिसले. आपण नागपूर म्हणतो, नागवंशीय लोकांचा आवडता प्राणी, त्याला नाग नाव दिलं होतं. तो नाग म्हणजे हत्ती. नागवंशीय म्हणजे अगदी आदिम लोक, त्यांचा आवडता प्राणी हत्ती. तो किती काळ नागवंशीयांचा प्राणी म्हणून त्याला नाग नाव दिलं होतं. आणि आपल्याला नाग म्हणजे नागोबा वाटतो. आपल्याला नागवंशी म्हणजे नाग म्हटलं की नागोबा वाटतो. आपल्याला आता हत्तींबद्दल जाणून घेताना तुम्ही त्यांच्या वाटेबद्दल किंवा मेमरीबद्दल सांगताय की त्यांचा रस्ता हा ठरलेला असतो, तो त्यांना ते माहीत असतं. पण आता त्यांच्या रस्त्यात ज्या काही गोष्टी येत आहेत, म्हणजे साधी एक वहिवाट आहे की रोज इथून पाणी प्यायला जातोय, रोजचा हा मार्ग आहे, इथून आम्ही स्थलांतर करतोय या मोसमातून त्या मोसमात, ते त्यांचं नैसर्गिक असतं. तिथून मधून हायवे गेला, 4 वर्षांनी ते धरण गेलं, काहीतरी खड्डाच खणला, विकासाचा खड्डा मग किंवा खड्ड्यातला विकास. तर ते तसं होत असताना त्या हत्तींवर काय परिणाम होतो? नाही, त्यांना दुसरा मार्ग तोपर्यंत माहीतच नसतो ना. म्हणजे आता आसामला जे ट्रेनचे ऍक्सिडेंट झाले की 7-7, 9-9 हत्ती एका ट्रेन खाली चिरडून मेले, तर म्हणजे हे बोलताना पण त्रास होतो, पण झालंय तसं, कारण त्यांच्या मार्गातनं ती गाडी गेली होती. म्हणजे माझं तर नेहमी म्हणणं असतं की जर हत्तीला 7-12 करता आला असतं तर माणसाला जमीन राहिली नसते. कारण त्यांचं सगळं त्यांचं. हत्तीच्या जातीच 11 होत्या, त्यातल्या 2च उरल्यात आता. काय सांगता? हो, 11 जातीचे हत्ती होते आणि त्या 2 मध्ये आफ्रिकेतल्या 3 उपजाती, सवाना एलिफंट, फॉरेस्ट एलिफंट, आणि आता मानवी वस्ती वाढल्यामुळे वाळवंटात राहिलेले डेझर्ट एलिफंट. त्याला अजूनही मान्यता नाही, पण डेझर्ट एलिफंट. म्हणजे त्या हत्तीणीचा स्ट्रगल एवढा असतो पिल्लाला वाढवताना. नॉर्मल हत्तीण 2-2.5 वर्ष आपल्या पिल्लाला दूध पाजते, ती 6 वर्षाचं होईस तर दूध पाजते, कारण पाण्याची कमतरता असते. हे निसर्ग चक्र नीट राहावं ह्याची गरज काय? 6 वर्षाची आई 6 वर्ष बाळ 6 वर्षाचं होईस तर फिडिंग करते. हे गरज काय माहिती आहे का, निसर्ग चक्र इंटॅक्ट ठेवण्याची. ज्यावेळी एखादी अडचण निर्माण होते त्यावेळी गवत खाऊन त्यातला रस शोषून ती आपली पाण्याची गरज हत्ती भागवत असतो. म्हणून जंगलात गवत पण पाहिजे. तुम्ही आगी लावून वणवे नाही लावू शकत, ते तुमच्याच मुळावर उठणार आहे. मुळात मला एक नॉर्मल असा माणसाला प्रश्न, माणूसांना पटकन झटकून देणारा प्राणी आहे ना, कशाला काय करत आहे? म्हणजे ज्याला डॉग आवडत नाही तो त्याची 1000 कारणं शोधतो. अरे ते चावतात, ते अमुक करतात, ते त्याचं डोकं तेव्हा लय चालतं. तर हत्तींची काय गरज आहे? हत्ती कशाला हवेत? हत्तींचं आता सामाजिक स्थान काय? मला किती जण म्हणतात की महाराष्ट्राचा हत्ती हा प्राणीच नाही आहे. कसं आहे ना की तो प्राणी नसता तर मग कातळ शिल्प राजापूरला कसं आलं असतं? तो जर इथे नसताच तर बरोबर पाण्याच्याच ठिकाणी जंगलातल्या गडचिरोलीतला हत्ती कसा गेला असता? जी गावं झाली आहेत ही त्याला कळत आहेत, ती गावं त्यांनी दिवसा कळपानी क्रॉस न करता रात्रीच का केली? कारण त्याला स्वतःलाही त्रास नको होता आणि गावाला देण्याची मानसिकता नाही आहे. गावाला त्रास नको. पण एखादा बेवडा कुठला तरी रात्री तिथे दारू पिऊन बाहेर कट्ट्यावर बसलेला असतो, तो जंगलात लांबनं जाणारा, जंगलात जाणारा हत्ती बघतो, बोंबाबोंब करतो की हत्ती आपल्या गावात आले. अरे तुमचं गाव त्यांच्या वाटेत आलंय, हे आपण मान्य करणार आहोत का? तुम्ही आस्तिक असाल ना तर भगवद्गीता वाचा. 12व्या अध्यायात भगवंतानी म्हणलेलं आहे, यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तोय सचमे प्रियः. ज्यांनी हर्ष, मत्सर, भय, उद्वेग ह्याच्यावरती विजय मिळवला आणि कुठल्याही प्राण्याला, ज्या माणसाचं भय वाटत नाही तो माझा भक्त, असा भक्त मला प्रिय आहे. तुम्ही नास्तिक असाल तर तुम्ही सायन्स वाचा. काय म्हणतं, पहिलं निसर्गामध्ये काहीतरी खाद्य तयार झालं, त्या खाद्याला कीड लागली, ती कीड आपण म्हणतो पण ते त्याचं खाद्य आहे ना, त्या कीटकाचं ते खाद्य आहे.
तो कीटक शाकाहारी आहे म्हणून ते ती पानं खातोय. आणि त्या कीटकाला खाणारा कुठला तरी मांसाहारी कीटक आहेच की, त्याला खाणारा दुसरा कोणीतरी प्राणी आहेच की. हीच नेचर सायकल आहे ना. अन्न साखळी. पहिलं खाद्यच तयार होणार, मगच त्याच्यावरती जीव येणार. आपण ज्यावेळी आर्थिक गोष्टींशी निगडीत झालो त्यावेळी आपण त्याच्याकडे कॅश क्रॉप म्हणून बघायला लागलो. तोपर्यंत ते खाणंच होतं ना, जे कुठेतरी कदाचित आपोआपच येत होतं आणि आपोआपच खाल्लं जात होतं. मित्रांनो, आनंद शिंदे हत्तींच्या सोबत काम करता करता सगळ्या प्राण्यांना आपुलकीने सांभाळणारे आणि त्यांचे मित्र असलेले ॲनिमल विस्परर आनंद शिंदे हे आपल्यासोबत ज्या पद्धतीने गप्पा मारतायत, त्यांचे अनुभव आणि एकंदरीत मानव आणि वन्य प्राणी यांच्यामधला संबंध याविषयी ते जे अभ्यासून बोलतायत ते ऐकण्यासाठी आपल्याला हा आत्ता जो वेळ आपण दवडलेला आहे तो पुरेसा नाही. त्यामुळे अर्थातच त्यांच्यासोबत अजून एक नवीन भाग आम्ही घेऊन येणार आहोत याच पॉडकास्टमध्ये. तुम्ही पाहत रहा आनंद शिंदे आणि मजा आली पाहिजे.